मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मॅडीज वर्ल्ड. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतोय. हो, माहिती आहे खूपच दिवसाने हा ब्लॉग येतो आहे. माझी लायकी नाही आहे, लायकी 0 आहे मी सध्या, पण खूप दिवसाने हा ब्लॉग येतो आहे. तर आता ब्लॉग बनवण्याचं कारण असं की चाललो आहे बाहेर. कुठे चाललो आहे ते मी सांगतो पुढे. बस आता निघालो आहे, फ्रेश वगैरे होऊन खाली आलो आहे. माझा भाऊ आणि माझा मित्र जरा मेडिकलमध्ये गेलेत, तर म्हटलं की चला आपला ब्लॉगिंगला सुरुवात करूया. तर केले आता, आणि आता बघूया पुढे अजून 2 मित्र भेटणार आहेत, त्यांना पण भेटूया आणि बघूया कशी काय मजा मस्ती असते. आणि बाय द वे चाललो तिथे मी तुम्हाला भेटल्यावर पुढे सांगेन सगळे एकत्र भेटल्यावर, तो तिथपर्यंत स्टे घेऊन. तर आता आम्ही आलो स्टेशनला, जसं की तुम्ही बघू शकता. पण ट्रेन लेट असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ थांबलो इथे, पण ट्रेन काय येत नाही आहे. सो आम्ही चालत जायचा निर्णय घेतला इथून माटुंगा स्टेशनवरून दादरला. आणि आता हे बाकीचे दुकानावर जरा काहीतरी गोळ्या विळ्या घेत आहेत. गोळ्यास वाव, येस, हे गोड गोळ्या नाही, मला आलेपाक खोकळा झालाय थोडा, तर विचार करतोय ही गोळी खाऊ, थोडं बरं वाटलं तर वाटलं. आधी तिथे खूप लेट झाला, आम्हाला पोचायला लेट होणार आहे. काय चाललंय काय नाही. आता हे लोक बोलतात परत थांबूया, 6 मिनटं राहिले. एवढं का चालत जायचं, असंही पण लेट झालं, अजून लेट होईल. ठीक आहे, भेटतो बाकीचे भेटल्यावर. फायनली आम्ही आता पोचलो आहे दादरला. आता एका मित्राचा वाट बघतोय, एक पोचला आहे ऑलरेडी. आम्ही आता इथे सगळे थांबलो आहे, एका मित्राची वाट बघतोय. तो शिव्या घालेल येऊन मला, ते मी नाही दाखवू शकत तुम्हाला. तो आता चालत येईल तेव्हा येईल. आणि कुठे चाललो आहे तुम्हाला पुढेच सांगेन मी, आता नाही सांगणार. थांबलेलो दादरला, अजून आमची ट्रॅव्हलर्स नाही, सॉरी कार नाही आले. आणि आम्ही इथे सगळे बसलोय, सगळी वाट बघतोय. सगळे 500 लोक वाट बघतात. आणि तुम्हाला आता मी सांगतो मी चाललोय कुठे. कधीपासून तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण आता सांगतो. आता हे सगळे आहेत आपले भाऊबंधू. तर आम्ही चाललोय ज्योतिर्लिंग करायला. कुठे? ग्रिष्णेश्वर, सॉरी माय मिस्टेक, स्लिप ऑफ टंग. ग्रिष्णेश्वरला चाललोय. तर आम्ही आता आहोत दादरला. तिथून आम्ही अर्टिगा बुक केले कार. तुम्हाला सगळी माहिती देईन मी, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देईन. तर इथून आता बुक केले, पण आज आमचा ड्रायव्हर नाही आला आहे, त्यासाठी थांबलो आहे. लेट, त्यात तो लेट, आम्ही पोचणार लेट. धन्यवाद. फायनली आता गाडी आले आणि आपला भाऊ नारळ वगैरे फोडतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. पोरं जमले, ती आपली गाडी आहे. गणपती अप्पा मंगल मूर्ती. चला, ही आपली गाडी आहे. तर आता फायनली गाडीत बसलोय आम्ही, सगळे बसलोय. मागे पण आपली पोर आहेत सगळी, आणि इथे एक जण बसला, तो कसं पण एवढं काय मीन नाही. तर आता बसलोय, आता आम्ही निघालोय व्यवस्थित. आता बघू किती वेळात पोहोचतोय, किती वेळात नाही. माझ्या ब्लॉग मध्ये पण हाच मी क्लिप टाकेन. आपल्या भावाचा पण चॅनल आहे. क्लिअरिटी, माझ्या फोनला क्लिअरिटी नाही ना, त्याच्यामुळे त्याचा ब्लॉग आला की डायरेक्ट लिंक चॅनलची लिंक. थोडं काहीतरी मी वेगळं. आता हा जो क्लिप टाकतो त्या मी नाही टाकणार. थोड्याफार काय काय यस ओके, भेटूया. सेम व्हायला नको ना त्याच्यात. बाकी काय विषय. आयफोन आहे ना, त्यात क्लिअरिटी जास्त आहे. माझ्यामध्ये अँड्रॉइडमध्ये तेवढी क्लिअरिटी नाही. भावाने भाई मॉर्निंगचा क्लिप शॅडोविंग एज्युकेशन त्याच्याकडून येईल. बाकी चुकूक माझ्याकडून येईल. थँक्यू. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलोय कसाराच्या इथे. स्टार्ट, थांब ना जरा, थांब ना. आता जरा स्टार्ट, म्हणजे कसाराच्या इथून आता स्टार्ट करू. तिथे थांबलोय जरा, थोडीशी कंबर बिंबर दुखायला लागलेली बघा. आवाज पण थोडासा गेलाय, काय माहित नाही का. आणि आम्ही आता इथे ना हे घेतोय, वडापाव के दिल्स में बटाटा द वडा अँड सांबार्स द चटनीस. आणि हा स्पॉन्सर आहे, फेम देतोय तुझा. आणि आपली भाऊ सगळी गारटलेत, मला धरून मी पण गारटलोय. आता मी हे प्यालो स्टिंग. तर स्टिंग मी इथं बूश झालोय. तर आता वडापाव बिडापाव घेतोय, ते जरा खाऊ, जरा मस्त गरमागरम, आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मध्ये तर काय दाखवता आला नाही, काळक होता. अच्छा, काळक होता, तर काय दाखवता नाही आलं. आता पुढे बघू अजून काय काय दाखवतात. आता किती वाजलेत? 4:30 होत आले. तर आता पुढे बघू कसं काय होतंय, ते दाखवतो तुम्हाला पुढे. तर आता आमचा गरमागरम वडापाव आलेला आहे.
एस्टॅटिक ऑथेंटिक. ओहो ओहो ओ डायरेक्ट बाईट. हा हा सुख 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 भाई. हा हो मारो मारो. मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही इथे. इथे मागेच आमच्या मंदिर आहे. इथे इथे बघू शकता, इथेच मंदिर आहे आणि आम्ही इथे पोहोचलोय. भाई लफडे नाही, लोकल 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 लोकल. आता पोहोचलोय, बाकीचे गाडीत आहेत. आम्ही इथे थोडीफार थंडी आहे पण अशी पण नाही आहे. हे इधर नाही काय थोडीशीच थंडी आहे. व्यवस्थित झाली ट्रॅव्हलिंग. आता आंघोळीचं बघायचंय. आंघोळीचं बघतो जरा कच्ची आणि तिथे गेल्यावर भेटतो. बघूया कुठे काय सोय येते. तर बाकीचं निघतात हळूहळू गाडी घेऊन. आम्हाला आंघोळीचं स्थान भेटलं इथे मागे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथे सॉरी हमला अचानक से हुआ. तर आता आंघोळीची फुल तयारी चालू आहे. ये मेरा हाथ बर्फ जैसा हो रहा है. बा सुन पड रहा है, सुन पडत आहे. आता इथे बघा, इथे गरम पाण्याची सोय. फुल इथून पाणी येते गरम आणि ते इथे फुल घरपुष्ट होत आहे. हा ब्रश करतोय. हा आता इथे ब्रश करेल. एक जण तिथे गेलाय, मी इकडे आहे. तर आता रबड आंघोळ वगैरे करतो, फ्रेशन अप होतो आणि जातो रेडी होऊन मंदिरात. डायरेक्ट मंदिरात भेटूया. आले आम्ही फ्रेश वगैरे सगळं जसं तुम्ही बघू शकता. आता हे बॅगा बिगायच्या गाडीत ठेवतो आणि मग जातो मंदिरात दर्शन घ्यायला. आतमध्ये भेटतो. बेगा ठेवल्या आहेत आता. आता बघा हा मंदिराचा रस्ता इथून. तर इथून चाललोय मंदिराकडे. बघू फुलं काय घेत आहेत पुरं बघूया. थोडा आवाज बसलाय माझा, माहित नाही का बसलाय. तर बघूया. चलो ये ले लो जो लेना है भाई. हाँ ऊपर जाएंगे तो महंगा हो जाएगा. वो ये तो बाद में देख रहे भेटतं तुम्हाला. मी लाईनीत उभं आहे सध्या. तर आपली पोरं सगळी इथे उभी आहेत. दर्शनाच्या लाईनीत आहेत. जास्त लांब तर नाही आलाय. बघूया आता किती वेळात दर्शन होतं. आता वाजलेत तर 8-9 नॉर्मली 9 वाजले. आता बघूया किती वेळ लागतो दर्शन. छान असं दर्शन झालं. जास्त वेळ नाही लागला. फटाफट आपलं दर्शन झालं. आणि आता सगळे चाललो आहे पुन्हा एकदा पाहते. आता इथून पुढचा प्लॅन आहे एलोरा केव्सला जायचा प्लॅन आहे. तर आता तिकडे जाऊ. बघूया. आता थोडंसं पहिले नाश्ता वगैरे करू. तर काय खाल्लं नव्हतं. तर ते आता खाऊ आणि मग पुढे एलोरा केव्स जाऊ. तेही तुम्हाला दाखवतो. ते तिथपर्यंत स्टे ट्यून बघत राहा शेवटपर्यंत. जाता इथे बाजूला पण एक मंदिर लागलं. तर हा तर तिथे सुद्धा दर्शन घेतो. तिथे पण काय शिवलिंगच आहे. बाजूलाच मंदिर आहे हे इथे काय. आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला म्हणजे इथे हे आहे मेन. त्याच्या बाजूलाच तिथे पिंड आहे. बघू शकता. दर्शन वगैरे घेतो आणि मग भेटतो. डायरेक्ट नाश्ता करायला घेतो ना. हे आतमधलं असं काही आहे.
आता आम्ही आलो नाश्ता करायला. नाश्त्याला मागवलं मिसळ बघू शकता. आणि आपली पोरं इथे सगळे मिसळ याचा ऑनियन उत्तप्पा, याचा मसाला डोसा आणि याचा पण भाऊचा मिसळ. आता खाऊन सांगतो कशी होती कशी नाही, तुम्हाला खाल्ल्यावर रिव्ह्यू देतो. तोपर्यंत थांबा. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला म्हटलं होतं, आता आम्ही आलो आहे इथे अलोरा केव्स. तर आता इकडचं थोडंसं काय माहिती आहे ते आपल्या मित्रांना माहिती आहे, तर त्यांच्याकडून जरा विचारपूस करून इकडे तिकडचं सांगेन तुम्हाला मी. आणि इकडचं ते आजूबाजूचा परिसर बादशाहवाली, आणि तिकडे ते ॲक्च्युअलमध्ये केव्ज आहेत तिथे. इथून आम्हाला अजून खूप चालायचं आहे. आणि जॅगरी स्पॅरो आला आहे, जॅगरी स्पॅरो. आणि आम्ही आता चाललो आहे. किती लांब आहे? हां 4 किलोमीटर चालायचं असं बोलले. आता बघूया 4 होत आहेत की 5 होत आहेत. अरे हा हे स्वेटर घालून कशाला मी तुम्हाला आता वाटत असेल की ह्याने 20ची नोट का आणले, तर 20च्या नोटवर काय लिहिलंय, काय लिहिलंय वाचा. आणि टाटा जरा 5 जास्त वाचतोय. तर हे आहे आपलं अलोरा केव्स. कैलाश टेम्पल. येस, कैलाश टेम्पल. तर आम्ही तिथे चाललोय. तर खूप सारे टुरिस्टर आहेत, म्हणजे इंडियन टुरिस्ट, नॉट बाहेरचे. केव नंबर आम्ही 16B ला आहोत. हे बघा, हे बघा 16B ला आहोत. ते तर दाखवते माहिती. अच्छा नाही, आम्ही खाली जाऊ. नाही, ते बंद केलं. 16B वरती बंद आहे. तिकडे ते पडीक काम झालं, पडीक काम बघा. तर जसं तुम्ही मागे बघितलात बाहेरून तो केव अलोरा केव्ज आपला, हे सगळं आतलं दृश्य आहे. आणि जाता जाता मला हे दिसलं की कोणीतरी ते थुकून ठेवलेलं, म्हणून म्हटलं तेही दाखवतो की असं करू नका, जे काय करायचं ते बाहेर करा. एवढं सुंदर बांधकाम आहे, एवढं सगळं कोरीव काम आहे, त्यात तुम्ही हे असलं कृत्य करतायत तर ते चांगलं नाही वाटत. सो प्लीज ह्याची जाण घ्या. सो ते जाऊ देत, हे काय ती लोकं करणारी करतात, नाही ऐकणारी नाहीच ऐकत. मग आम्ही पुढे जाऊन ते इग्नोर करू. आम्ही पुढे जाऊन थोडंफार एक्सप्लोअर केलं. तिथे एक शिवलिंग आहे जे आतमध्ये खूप जुनं, तर ते बघितलं, ज्यासाठी गेलेलो तेच मेन आहे, ते बघितलं व्यवस्थित असं. आणि तिथून मग तो पूर्ण अलोरा केव्ज आम्ही एक्सप्लोअर करत गेलो. ऊनही खूप होतं, तरी पण जेवढं कवर करता येईल तेवढं थोडं थोडं करून आम्ही फिरलो वगैरे. आणि त्यानंतर मला शूट करता नाही आलं, कारण माझा मोबाईल डेड झाला, त्याची चार्जिंगच नव्हती, पूर्ण डेड झाला तो शूट वगैरे करून. मग आम्ही जेवलो वगैरे का चांगल्या हॉटेलमध्ये. मला त्या हॉटेलचं नाव नाही आठवत आहे, जर आठवलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. आणि जर तुम्हाला केव्जबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर मग माझ्या भावाचा चॅनल आहे शॅडो किंग SJ रिॲक्शन म्हणून, तर त्याने त्याच्या चॅनलवर पूर्णपणे सांगितलं आहे जे काय त्याला माहिती आहे, त्याने काही शूट केलेत, काही क्लिप्स घेतलेत, तर सगळ्या त्याच्या चॅनलवर आहेत. जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तिथे जाऊन व्हिजिट करा त्याच्या चॅनलला. आणि मग जेवलो वगैरे आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला. मस्त समृद्धी महामार्गाचा रोड होता, सरळचा सरळ रोड, कसलंच काय नाही, मस्त व्यवस्थित प्रवास, दर्शनही व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित झालं. परतीचा प्रवास सुरू केलेला आणि मग म्हटलं की चला थोडंफार रोड बीड पण दाखवूया. हे जे दिसतं आहे ते मी याचं आहे पवनचक्कीचं, ते पान असं म्हणतात ना, व्हील, तो त्यातला एक ते पीस आहे. आणि मग मस्त सिनरी एन्जॉय करत आम्ही चाललेलो घरी. थोडंफार मध्ये आम्ही एन्जॉय केलं. आमच्या पोरांना जरा ऊत आलेलं, कारण का मी झोपलेलो ना, जेव्हा मी जागा होतो तेव्हा हे झोपलेले, आणि जेव्हा मी झोपलो तेव्हा हे एन्जॉय करत होते. मस्त गाणी बिणी लावून चिल मोड चालू होतात. असं चिल करता सनसेट बघता आम्ही पोचलो आपापल्या घरी जाऊन मला शूट करता नाही आला, कारण का थकलो होतो. आणि मुळात तर माझा आवाजही गेला होता थंडीमुळे तिकडच्या, माहीत नाही थंडीमुळे काय कशामुळे, बट तो आवाजही गेला होता. सो मग त्याच्यामुळे हा व्लॉगही लेट चालला आहे. आणि आताही आवाज प्रॉपर नाही आहे, बट तेव्हापेक्षा आता खूप बेटर आहे. तर म्हणून म्हटलं की बाकी आहे थोडंसं जे काही करणं व्हॉईसओव्हर ते देतो आणि अपलोड करतो. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला प्रेम द्या. सॉरी लेट व्लॉग येतो आहे, बट समजून घ्या, मध्ये काही नव्हतं, बट पुढे मी प्रयत्न करेन की काही ना काहीतरी तुम्हाला दाखवत जाईन. सो स्टे ट्यून, नेक्स्ट व्लॉगसाठी आपण भेटू.
अशाच एका मजा मस्तीवाल्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा कुठल्या तरी ज्योतिर्लिंग किंवा कुठलं तरी देवदर्शनसुद्धा करताना आणि हा छानसा सनसेट मस्त जो होता तिथे दिसत पूर्ण असं ऑरेंजी स्काय अँड तो सन भारी वाटत होतं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्टे ट्यून. बाय. भेटूया. इज्जत पप्पी.